सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेतील जागेवरती कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष. सुबोध मोहिते पाटील, अविनाश आदिक, प्रमोद हिंदुराव यांची नावं चर्चेत आहेत. तर मंत्री छगन भुजबळ देखील राज्यसभेवरती जाण्यासाठी इच्छुक. आठवड्यामध्ये पक्षाकडून नावावरती अंतिम शिक्कामोर्तब होणार. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीवरून महायुतीत पेच. भाजप 12, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी 2 अशा फॉर्म्युलावरती भाजप ठाम आहे. तर शिवसेना 7 जागांवरती ठाम असल्याची माहिती. लोकसभा, विधानसभा, पालिका निवडणुकीमध्ये तडजोड केली, आता नाही अशी शिवसेनेची भूमिका असल्याची माहिती आहे. विधान परिषदेच्या संदर्भामध्ये विदर्भात 5 जागा, नागपूर, अमरावती, यवतमाळ, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांचा समावेश. यातल्या 4 जागांवरती भाजप तर यवतमाळ शिवसेना लढणार असल्याची माहिती मिळते. भंडारा गोंदिया विधान परिषद जागेवरून महायुतीत तिढा वाढलाय. 457 मतदारांपैकी 220 पेक्षा अधिक मतदार आमचे असल्याचा भाजपचा दावा आहे. त्यामुळे भाजपचा मतदारसंघावरती दावा, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचाही विधान परिषदेवर दावा. एअर इंडिया इमारतीत मंत्रालयाचा कारभार. नरिमन पॉइंट इथल्या 22 मजली एअर इंडिया इमारत खरेदी प्रक्रियेला वेग. राज्य सरकारकडून इमारत खरेदीची हालचाल अंतिम टप्प्यात. 1600 कोटींना इमारत खरेदी केली आहे. आमदार रोहित पवार बारामतीमध्ये जनता दरबार घेणार. शारदा नगर इथल्या आप्पासाहेब पवार सभागृहात दुपारी जनता दरबार असेल. साताऱ्यात सरन्यायाधीशांच्या वक्तव्याविरोधात युवकांचं आंदोलन. झुरळाचा पेहराव करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या वक्तव्यामुळे युवकांचा अपमान झाल्याची भावना आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांचं इंस्टाग्राम अकाउंट हॅक. अभिजित दिपकेंकडून कॉक्रोच जनता पार्टी पेज नियंत्रित केलं गेलं होतं आणि ते आता नियंत्रण गेलंय. त्याचबरोबर त्यांचं बॅकअप पेज देखील हटवलं. अभिजित दिपके यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे सोशल मीडियावरती आता 2,10,00,000 फॉलोअर्स. कॉक्रोच जनता पार्टीच्या सोशल मीडिया अकाउंटवरती अनेकांकडून आंदोलनाची पोस्ट. मात्र आंदोलन करणार नसल्याचं अभिजित दिपके यांची पोस्ट आहे. आंदोलनाची अफवा पसरवली जात असल्याचं स्पष्ट केलंय. कॉक्रोच जनता पार्टीची नोंदणी करून झुरळ चिन्ह द्या. सोलापुरातील तरुणांचं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवडणूक आयोगाला निवेदन. पक्ष म्हणून नोंदणी करण्याची मागणी. नीट प्रकरणातील मुख्य आरोपी शिवराज मोटेगावकरचे आंबेजोगाई कनेक्शन समोर. लातूर इथल्या कोचिंग क्लासेस सुरू करण्याआधी 2030 पासून पुढील काही वर्ष आंबेजोगाईत क्लासेस घेत होता. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं अटक केल्यानंतर पुण्यातील प्राध्यापिका महाविद्यालयातून निलंबित. मनीषा हवालदार या नीट पेपर सेट करणाऱ्या कमिटीवरती काम करत होत्या. त्यांनी फिजिक्सचा पेपर फोडल्याचा आरोप आहे. नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी कोर्टात आरोपपत्र दाखल. नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलिसात दाखल पहिल्या गुन्ह्यामध्ये 1500 पानांचं आरोपपत्र आहे. एमआयएम नगरसेवक मतीन पटेल, निदा खान यांच्या इतर आरोपींचा समावेश आहे. मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकालगतच असलेल्या अतिक्रमणादरम्यान 400 बेकायदा बांधकामं जमीनदोस्त. अतिक्रमण हटवण्याची मोहीम पूर्ण. मोकळ्या झालेल्या जागेमुळे प्रवाशांना ये-जा करणं अधिक सोयीस्कर होणार. अतिक्रमण हटाव मोहिमेच्या नावाखाली आजींसोबत अमानुष वर्तन. अधिकाऱ्यांवरती पालिकेकडून शिस्तभंगाची कारवाई. बीड शहरामधील भाजी मंडई परिसरामध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेच्या नावाखाली भाजीपाल्यासह जेवणाचा डबा देखील कचऱ्याच्या डब्यात फेकल्याचा प्रकार घडला होता. पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ. 10 दिवसांमध्ये तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोलच्या दरामध्ये 87 पैसे तर डिझेलच्या दरामध्ये 91 पैशांची वाढ झाली आहे. मुंबईत देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीनंतर आता मुंबईमध्ये पेट्रोलचा नवा दर 108 रुपये 45 पैसे तर डिझेलचा दर 95 रुपये लिटर. नाशिक जिल्ह्यात पेट्रोल डिझेलची दरवाढ लागू झाली आहे. नाशिक शहरामध्ये पेट्रोल 109 रुपये प्रति लिटर तर डिझेलचे नवे दर आहेत 96 रुपये 26 पैसे. नागपूर जिल्ह्यातील पेट्रोल डिझेलचे नवे दर लागू. वाढलेल्या दरानुसार आता नागपूरमध्ये पेट्रोल 108 रुपये 97 पैसे प्रति लिटर तर डिझेलचे नवे दर 95 रुपये 58 पैशांवरती. दरवाढीवरती नागपूरकरांच्या संमिश्र प्रतिक्रिया.
नांदेडमधील हिमायतनगर तालुक्यामध्ये डिझेलसाठी शेतकऱ्यांच्या रांगा. डिझेल मिळावं यासाठी रात्रभर शेतकऱ्यांचा पेट्रोल पंपावरतीच मुक्काम. 2000 रुपयांचे डिझेल देण्यात येत असल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बुलढाण्यातील मातोळा इथल्या पेट्रोल पंपावरती वाहनधारक आणि शेतकऱ्यांचा आक्रोश. डिझेल मिळत नसल्यानं संतप्त ग्राहकांचा पेट्रोल पंपावरती ठिय्या. इंधन मिळत नसल्यानं वाहनांच्या मोठ्या रांगा. पोलिसात पेट्रोल पंपावरती पोलिसांचा बंदोबस्त आहे, तर ग्राहकांना शांतता ठेवण्याचं आवाहन. जालन्यात इंधनाअभावी तब्बल 59 पेट्रोल पंप बंद. सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांची गैरसोय. 59 पेट्रोल पंपावरील इंधन साठा संपलाय, तर इंधन उपलब्ध असलेल्या ठिकाणी नागरिकांची गर्दी होतीये. डिझेल टंचाईमुळे गुरांच्या बाजारामध्ये बैलांना मागणी वाढली आहे. बैलजोडीचे भाव देखील 25% वधारलेत. मात्र विक्रीसाठी बाजारात बैल कमी आहेत. ट्रॅक्टर विकून बैलजोडी घेण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आलेली आहे. सलग 3 दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांनी संताप व्यक्त केलाय. इंधनाचे दर वाढल्यामुळे महागाई वाढणार असल्याची प्रतिक्रिया उमटते. परभणीत 8 दिवसांपासून डिझेल टंचाई. शेतकऱ्यांना तरी डिझेल उपलब्ध करून द्या, अन्यथा पेरण्या होणार नाहीत. संतापलेल्या शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी. धुळ्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर पेट्रोल पंपावरती इंधन मिळावं यासाठी रांगा. कॅनमध्ये डिझेल मिळावं यासाठी मोठी गर्दी. वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी देखील लांबच लांब रांगा लागल्यात. पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. अकोला जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा मुबलक साठा. कोणत्याही पेट्रोल पंपावरती पेट्रोल आणि डिझेलसाठी गर्दी नाहीये. शहरामध्ये ऑइल डेपो असल्यामुळे इंधन पुरवठा सुरळीत असल्याची सूत्रांची माहिती आहे. एकीकडे पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये वाढ, तर दुसरीकडे दिल्लीमध्ये सीएनजीचे दर देखील वाढलेत. सीएनजी 1 रुपयांनी महाग, त्यामुळे प्रवास आणखी महागणार. महागाई सुद्धा आणखी वाढणार. आजही विदर्भामध्ये उष्णतेची लाट कायम राहणार. अकोला, अमरावती, वर्धासाठी रेड अलर्ट, तर नागपूर, यवतमाळसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर. यवतमाळ जिल्ह्यासाठी उष्णतेचा ऑरेंज अलर्ट. जिल्ह्यातील तापमानामध्ये गेल्या 3 दिवसांपासून वाढ होतीये. तापमानाचा पारा 44 ते 45 अंशांपर्यंत पोहोचलाय. चंद्रपूर जिल्ह्यामधील ब्रह्मपुरीत काल देशातलं सर्वाधिक तप्त शहर. काल ब्रह्मपुरीचं तापमान 47.2 अंशांवरती. ब्रह्मपुरीचं तापमान सरासरीपेक्षा 4.6 अंशांनी अधिक होतं.